तर नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड मालेगावचा आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा विजन या कार्यक्रमामध्ये दिली आहे। दरम्यान गुप्तचर यंत्रणा कमी पडल्या या आरोपांचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं। असं असलं तरी सोशल मीडियावरील पोस्ट या ट्रेस करण्यामध्ये पोलीस यंत्रणा कमी पडल्या याची कबुली मात्र फडणवीसांनी दिली। नागपूरमधील हिंसाचार हा व्यापक कटाचा भाग होता असा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय आणि यावेळेला त्यांनी बंगाली भाषेतील सोशल मीडिया पोस्टवरती सुद्धा बोट ठेवलाय। तर कुठेतरी याच्या पाठीमागे अनेक गोष्टी दिसतात। आता त्याच्यामधला एक मास्टर माइंड जो आहे हा मुळात मालेगावचा आहे किंवा मालेगावमध्ये त्यांनी बऱ्याच ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत। मग तो नागपूरला येऊन असल्या गोष्टी का करत होता किंवा काय केलं, अशा अनेक प्रश्न यातनं निर्माण झालेले आहेत। आता नागपूर शांत आहे, पुढेही नागपूर शांत राहील, पण हे नक्की आहे की अशा प्रकारे ज्यांनी स्वास्थ्य बिघडवलं त्यांना आम्ही सोडणार नाही। मला असं वाटतं की इंटेलिजन्सचा फेल्युअर म्हणता येणार नाही, पण ज्या पद्धतीनं दुपारच्या काळामध्ये सोशल मीडिया ट्रॅक व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं तो झालेला दिसत नाही। कारण हे सगळं जे तयार केलं हे सोशल मीडियावर तयार केलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट गेल्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून जमावा म्हणून आता ते सगळ्या लोकांना आपण पकडतोय। तर त्यातनं आपल्याकडे कॅपेबिलिटी आज आहे, पण ती वापरायची सवय तयार करावी लागेल की अशा घटनांमध्ये आता फिजिकल बैठका होणं किंवा अशा गोष्टी या दुरापास्त झाल्यात। आता सगळ्या गोष्टी या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून होतात, सोशल मीडियाच्या माध्यमातून होतात। त्यामुळे त्या संदर्भात ही निश्चितपणे आहे की जर दुपारी नीट सोशल मीडिया ट्रॅक केला असता तर कदाचित हे लक्षात आलं असतं, जे हे सायबर क्राईम न करायला हवं जे करायला पाहिजे होतं ते तेवढ्या चांगल्या प्रकारे ते काही ट्रॅक त्या ठिकाणी झालं नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।